सम्राट बॅक बॅक बेंचर्स काय असतं? प्लीज काय असतं एकदम? हे नाही तू आता काय बोलला? बॅक बेंचर्स. काय असतं? तू काय विचारलं? काय विचारलं? हा ते कुठे बसतात? का? पार्टी बसतात म्हणजे अभ्यास नाही झाला बघ. अभ्यास झाला ना पुन्हा तो बॅक बेंचर पार्टी का बसतो अभ्यास दाखवतो पेपर मध्ये चीटिंग करायसाठी आपण पार्टी. तुझं म्हणणं की बॅक बेंचर्स लोक अभ्यास नाही करत. अभ्यास नाही करतो. कोण बोललो तुला? कोण बोललं बॅक बेंचर्स अभ्यास नाही करत? तुला सांगू बॅक बेंचर्स पुढे असतात. हा ते लोक एकदम बिझनेस असतो त्या लोकांचा लाईफ बिझनेस. मध्ये ना एकदम मोठे होतात. दुसरे आले आहे ना पार्टी बसतात. तुम्ही बॅक बेंचर म्हणजे हा आम्ही बॅक बेंचर मी पण बॅक बेंचर्स आहे. हा आम्ही पुढे आम्ही म्हणजे आम्ही दुसरा किंवा तिसरा किंवा चौथा ना जास्त. मी पहिल्याच लाईनीत पहिल्याच रो मध्ये पहिल्याच बँच पहिला बँच सोडून. हे आजकालचे पोरं हे लोक चांगल्या चांगल्या वया भेटतात तरी काय बोलू आता. नसीब में टीवी का क्या बोल रहा है तू? अरे आम्ही लहानपणी आम्हाला असं टीव्ही बघायला भेटायचे नाही. आम्हाला लोक हाकलून द्यायचं घरातून ज्यांच्या घरात टीव्ही असायचे. काय बघायला? अरे म्हणजे एक आमच्या बाजूला होते XYZ नाव नाही सांगू शकत. आमच्या टीव्ही नव्हती तुम्ही जायचो घरी त्यांच्या टीव्ही बंद. मग आमच्या सोबत पण तेच घडलेलं बाय. आम्ही जेव्हा नवीन नवीन राहायला आलेलो ना असेच करायचे लोक. श्रीमंतीचा रोग दाखवायचे. आता काय आता देवाची कृपाने होईल आता. पण आता ते बोलतात ना वेळ गेला पण काय ते आठवणी असते आपल्याला की आपल्यासोबत काय काय घडलंय. बरोबर ना? काय हे आजकालचे पोरांना सगळं आयतं भेटलंय. सगळं आयतं दिले तरी पण चरबी किती. फक्त यांना काय करायचं फोकस फक्त अभ्यासावर फोकस करायचं बस बाकी काही करायचं नाही. इथं आम्हाला स्वतः क्लासची फी स्वतः भरा स्वतः असं कोणतं असं टेम्पररी काम करा. बघ की किती वाजले तरी त्या टीव्हीचा आवाज बघ. तन्मय किती वाजले तरी टीव्हीचा आवाज बघ. दादा आवाज कमी करणार आहे. लिमोट कुठं आहे? लिमोट नाही का तुझ्याकडं? रिमोट तू बिना लिमोटचा टीव्ही बघतोय का? रिमोट अच्छा चल भाई सिंगर नहीं क्या मिला मेरे को ले लो क्या? तेरे को कहाँ पे लूं? मैं सिंगर नहीं बोला. तुझे किसने पदवी दे दी? तू सिंगर है. पदवी हिंदी बोली भाई मी. कोणची पदवी? तुला कोणी पदवी दिली तू सिंगर आहे म्हणून? मी बाथरूम सिंगर आहे बाथरूम सिंगर. श्रद्धा याला कोणी सांगितलं हा सिंगर आहे म्हणून? सांग जरा याला याच्या भाषेत. स्वतः आपण क्रेडिट घेतो. हा कोण बोलत तर नाही चांगलं की चांगलं आहे स्वतः घ्यायचं तपून टाकलं. बरं मला एक गाणं गाऊन दाखव चांगलं. इवळणारं नाही दुसरं गाणं. मग तेच येतं. इवळणारे गाणे आम्ही मला. अरिजित सिंगचे फॅन आहे. अरिजित सिंगची फॅन मी पण आहे. बाकी मला कोणते गाणे येत नाही. हा पण मग एखादं गाणं बोलून दाखव ना. कोणतं गाणं माझा आवाज लोक पळून जाते. या आली बोलू नको. या आली मगत आली आली. मला हे गाणं लागलं ना मला पावसाची आठवण येईल. ये परत चांद सिपारी जोगरिता. काय काय आठवणी कशा असतात आमच्या FM मध्ये लागायचे. आमच्याकडे FM होता छोटासा. आपण त्या टायमाला म्हणजे ते अनुभवलंय म्हणून पप्पानी आपण FM आणलेला. आमच्याकडे टीव्ही पण नव्हती FM होता. असा पाऊस जोरात चालायचा ना त्या घरामध्ये आम्ही राहायचो तिकडे. मग मम्मी सकाळी सकाळी 9 वाजता FM लावायची. ते FMच्या गाण्यामध्ये सगळ्यात पहिले गाणे ओले ओले चांद सिपारी ओले ओले सुके सुके बदगावाने तो. आम्ही गरीब होतो बाबा. हे लोक श्रीमंत होते. हे लोक कामधंदे करायचे पहिल्यापासून. आहे की नाही श्रद्धा? हे लोक कामधंदे करायचे. आम्ही गरीब होतो. हा बाई.
बाई. आता पण गरीबच आहे. आता आपण आपलं एवढे पण आम्ही बोल आता पण आम्ही गरीबच मानतो आम्हाला. गरीबच मानणार आपण, थोडी स्वतःच्या रूम मध्ये राहतो आपण, म्हणजे आम्ही हा, तुम्ही नाही. आम्ही तुम्हारे पास गरीब 2-2 रूम है भाई, आम्ही गरीब आहे. तुम्हारे पास 2-2 रूम है, आहे की नाही? आम्ही गरीब आहे. आम्ही गरीब आहे काय, श्रद्धा आपलं स्वतःचं घर नाही, आम्ही भाड्याच्या रूम मध्ये राहतो. तन्मय आमिर आहे भाई, तन्मय काय गव्हर्नमेंट सर्वंट आहे. गव्हर्नमेंट सगळे फॅमिली गव्हर्नमेंट. हा, प्लस घरदार आहे सगळं तन्मयला, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. रिमोट नाही भेटला का दादू? तिथून हाल दादू जरासा. सरदाचाच बशील होती वाटतं. शारदा हा पुढं नाही बोलू शकत. बस आवाज द्यायचा सरदा, बाकी काय नाही. दादू इथं कोणतं औषध घेतलं? इथं भाई ऐकत ना बाबा. गांजा गांजा बाजूला होत का? तो फोटो घेते तुझा मम्मीला दाखवायला. त्याचं ओठ सुजला असं वाटत नाही का सुना? मोंटू 14 चायनीज तासामध्ये 9 लाईक. मला समजलं कोणा बोललं भाऊ. विकासचा लाईक येतो त्याच्यामध्ये. हे असं आपण शगुन बोलत नाही कोणाबद्दल. ए भाई तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला एकट्याला लाईक चांगले आता का? आ ना मी काय तुमच्या लँग्वेज मध्ये बोल ना माझ्यासोबत. मला एवढे ते येत नाही. मी 2-3 वाक्य सांगते, ते बोलून दाखव. तू जेवली का? तू काय करते? आणि तू कुठं राहते? पटापट. थांबा मला भोजपुरी एवढे येत नाही. हा तू जेवली का? अगं तो मुंबईत लहानपणापासून जन्म घेतलाय त्याने, मग त्याला भोजपुरी त्याचे मम्मी पप्पा बोलत, घरामध्ये पण नाही बोलत तो. आम्ही हिंदी आता मी कसं खानदेशी फक्त मम्मी सोबत बोलते, पण आज त्यांच्या घरात फक्त नॉर्मल हिंदी. त्याचे मम्मी पप्पा बोलतात फक्त. एक्सक्यूज मी प्लीज वॉल्यूम अप डाऊन. अप डाऊन. अप डाऊन नाही, सॉरी मी आपल्या बिल्डिंग का बोल रहा अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. अप डाऊन बोल ना. कहाँ से आ जाते हैं लोग? कौन लाता है इन्हें? वो लाता है मग बोल ना. पहिलं कोणतं बोलू? तिघांपैकी पटापट बोल. पहिलं मी बोलतो खाना खाबू. खाना खायबू. हा खाने खाईबू. सॉरी मला भोजपुरी येत नाही. मी बोलते खाना खायबू. खाबू खाबू. खाबू. कुठे राहते? पुढे राहते. कहाँ रहते? कहाँ रहते? कहाँ रहते? रहते. असं नाका कहाँ रहते? कहाँ रहते? कहाँ रहते? कहाँ रहे थे? अजून काय बोलले? कुठे अजून काय बोलली मम्मी? कुठे राहते? काय करते? का करत आहे? काय करते? हा. तुला येते? तू तर तुझ्या मम्मी सोबत बोलतो ना. मला नाही येत. मग मला ऐशिवाय घालते. विकास तर त्यांची लँग्वेज महाराष्ट्रात असून म्हणजे म्हणजे चांगली गोष्ट आहे ती. महाराष्ट्रात राहणं सॉरी म्हणजे महाराष्ट्रामध्ये तो राहतो म्हणून त्याला त्याची लँग्वेज येत नाही, कारण तो घरामध्ये पण जास्त बोलत नाही त्याच्यामुळे. मला मराठी येते. तो स्पष्ट मराठी बोलतो. तुमची लँग्वेज येते. तो मला माझी म्हणजे म्हणजे एकदम प्युअर मराठी बोलतात ना. पण मला स्वतःची लँग्वेज येत नाही भोजपुरी. आय मीन दॅट भोजपुरी. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. चला बातम्यांचा टाइम झालाय. चला बाई, आपल्या घरी. कितीच्या बातम्या लागल्यात? 12च्या बातम्या लागल्यात. थोडं का मग असं करता कम दादा. तुम्ही काय कादर खान नाही दिसत आहे? कादर खान तर बरं दिसायला. एवढे मोठे स्माइल द्यायला लागले. मैंने दिया था लाइक और कमेंट. मैं बोला तू कैसे इधर चला गया? मैं तो दिया ही नहीं अभी तक. मैंने दिया लाइक और कमेंट. गाईज आता वाजले 11:30. आम्ही आता पद्धतशीर कॉट लांब करू आणि आपल्या घरी. आणि सकाळी भेटू पुन्हा.
पावसाचा आनंद घेत फायनली माझ्या मिस्टरांनी कागद जो आहे बाहेर लावला आणि इकडे लावायचं राहिलेलं आहे, म्हणजे खिडकीला लावायचं राहिलं आहे. तो उद्या बघू, आता काय माहीत. आता इकडे उद्या पण जास्त पाऊस आहे. नको कोरायची जी टायमिंग आहे तो चालू झालेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा ह्याच कारणामुळे आम्हाला नखं वाढत नाही. तर तुम्ही बघू शकता, हे बघा असं खोदून काम चालू असतं. हो उद्या काही नाही, उद्या पण जास्त पाऊस आहे. पाऊस उद्या पण जास्त दाखवला. मग तुला कोणती रिक्षा चालवायला जायची? नाही रिक्षा म्हणजे बोलू, तुला कोणती रिक्षा चालवायला जायचं? काही रिक्षा चालकांना विचार काय प्रॉब्लेम असतो तो पाण्याचा. ठीक आहे, त्यांच्यासाठी एकच आहे, घरी रिक्षा चालक नाही म्हणजे ड्रायव्हिंग जो पण करतो त्याला, म्हणजे समजा झोमॅटो हे लोक पण मारतात, माझे मिस्टर पण मारतात, आता हा मारतो, जो पण ड्रायव्हिंग करतो पाणी पावसात कामधंदे करतात त्यांना प्रॉब्लेम होतो. तुम्हाला काय ऑफिस मध्ये बसून नुसतं टाका 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 ठाक करायचं असतं. टाका टाका डोकं लागतं. म्हणजे आमचे डोकं कुठे आहे तुझं? नाही मला डोकं बस. तो बघ दाखवते तन्मय कुठे, जाऊया आता काय. म्हणजे तन्मयचं जो डोकं जिथं आहे तिथं तो दाखवतो. माझं डोकं तिथं आहे. हा मग तिथे कसं बोलला? तुला बोललो. हा मग तुला बोललो. अरे तुला तिथं आहे म्हणून तू त्याला दाखवतो, तुझं डोकं इथं आहे म्हणून. तुम्हाला एरेट काय टकले? हाँ किधर है तेरा दिमाग? मेरा दिमाग भाई मेरे पास ही है. ठीक है भाई, चलो. मेरा सिर्फ अच्छे टाइम में चलता दिमाग. हा ना यार, सकाळपासून पावसा. दिवसाला कुठे माणसात फिरायला असेल ते कॅन्सल, रात्रीच जायचं. रात्री पडला तर काही नाही, दिवसा थोडा कमी पडला पाहिजे असं मला वाटतं. तर बघा लाड, हा लाड आहे बघा, सांगावर झोपला, बघितलं बघा आमचा लाड. रात्री 12 वाजता. हा आता नाही तुमचं पोट दुखत आहे का? तो लहान आहे. तो लहान आहे म्हणजे मी का दिवसभर घरात असतो का? ते रिमोट बघा कसं केलं त्याने. रिमोटची गेली वाटतं काशी. काय केलं त्याने? कलर बघा, गुलाबी गुलाबी काढे लागले वाटतं. कवर आणावं लागेल, भेंडी याला कवर. आत्ता बघितलं ते. स्टेशनला जाऊन कवर घ्यावं लागेल. ह्याला कुठली वस्तू अशी टिकते का कुठली? हा कुठली वस्तू टिकवतोस का रे अशी? गुड आफ्टरनून गाईज. दुपारचे 3 वाजलेत म्हणून गुड आफ्टरनून बोललो मी. तर तुमचं स्वागत आहे आम्रपाली अमोल व्लॉग्समध्ये. आज आमच्या घरी संडे स्पेशल काहीतरी मागवलं वाटतं. मी सकाळी बोललो दाजींना की आज चिकन क्रिस्पी बाबामध्ये त्यांनी मागवली नाही, तर ते मला बोलत आहेत की रात्री मागव म्हणून. आता चिकनची भाजी मागवली असं ते बोलले. मग मला कधी मागवणार आहे? काय क्रिस्पी रिक्षी? क्रिस्पी क्रिस्पी संध्याकाळी बोललो ना. ते मला बोलतायत, म्हणजे नाही मागवणार. देवीला शब्द दिलाय ना, विचार आम्हाला. काय रे, काय बोलतायत तू? काहीतरी तुला बोललो ना मागं. म्हणजे बायकोसाठीच आहे का सगळं? अरे मग बायकोला नाही खुश ठेवणार मग कोणाला ठेवणार? असं नाही बोलायचं, प्रेमाने बोलायला. हे कसं वाटतं? अरे मग बायकोला नाही खुश ठेवणार मग कोणाला ठेवणार? काय रे, काहीतरी बोलले, काय काहीतरी बोलले, विचार. काय बोलले? काय बोलले? तो बोलतोय का मला विश्वास नाही तुमच्यावर, कशाबद्दल? चिकन क्रिस्पी मागवणार. मग तुम्ही काय बोलले? मी त्याला बोललो, तिला बोललो नाही, एकदा शब्द दिला ना तर तिला बोलते नाही तुम्ही तिला पण खोटं म्हणलं. अरे म्हटलं बायकोला नाही खुश ठेवणार मग कोणाला खुश ठेवणार? वाह, दो प्यार भरे शब्द बोला है मेरा जीजा. समझ रहे तू? चोर बीवी को खुश नहीं रखेगा तो किसको खुश रखेगा? अभी अभी इसका पेड़ दुख रहा लग रहा है. क्रिस्पीचा चिकन क्रिस्पी फ्लवर इकडे पण आहे. चिकन बिर्याणी लवर आहे तो, क्रिस्पी नाही. आता इथं हिला बरं नाही वाटतं आज, म्हणून आज ब्लॉगची सुरुवात मी केली. तर मोकार व्ह्यूज जाऊ दे आता व्लॉगला. म्हणजे याला विश्वास नाही. विश्वास कसा असणार? म्हणजे मी मागवल म्हणून चिकन. मला 4 तारखेला गाडी भेटणार होती, ती पुढच्या महिन्यात 4 तारखेला गाडी भेटली, म्हणजे विश्वास काय असतो? बरोबर आहे का नाही? तुम्ही दोघं बघून घ्या बाई तुमच्या. म्हणजे मेच्या 4 तारखेला मला गाडीचा वायदा झाला होता, तर जूनच्या 4 तारखेला मला गाडी हातात आली, म्हणजे 1 महिन्यानंतर. जाऊ द्या, पण काय असो, आज संध्याकाळी चिकन क्रिस्पी मला खायला भेटणार आहे. काय करू मग, आणू का? हा घेऊन येजा. चपाती पण खाणार आहे? हा ठीक आहे, चालेल. चला गाईस, तुम्ही पण जेवा, आम्ही पण जेवतो.
बघू शकता दुपारचे 3 वाजत आले. आज संडेला आम्ही चिकन खाणार आहे. काय खाणार तू काय खाया बेटा? मैंने क्या खाया ये खाई मेथी बोला पालक की भाजी क्यों रे इतनी गरीबी? कल ही खाया ना भाई नॉनवेज हाँ तो आज शनिवार है क्या? आज रविवार है ना फिर. फ्राइडे को तू तो शनिवार बजरंगबली का भक्त है, तू तो नहीं खाता. फ्राइडे बोला फ्राइडे अच्छी बात आहे. बघा इथं काहीतरी चालू आहे वाटतं. चला मग जेवण करून घ्या, आम्ही बी जेवतो. भेटू थोड्याच वेळामध्ये. ब्लॉग कंटिन्यू होईल.